आनंदाई शनिवार उपक्रम दप्तर विना शाळा दिनांक 23 ऑगस्ट 2025 वार शनिवार रोजी घ्यायचे उपक्रम. स्तर 1 इयत्ता पहिली ते दुसरी साठी 1 ओळख नाणी नोटांची, 2 रस्ते सुरक्षा आपली सुरक्षा. स्तर 2 मध्ये पाहूया इयत्ता तिसरी आणि ते 5वी साठी 1 कागदकाम, 2 कृषी अवजारे ओळख उपक्रम. स्तर 3 मध्ये इयत्ता 6वी ते 8वी साठी 1 मातकाम, बैलपोळा निमित्त मातीचा बैल बनवणे. बघा आजची 22 ऑगस्ट 2025 आज बैलपोळा सण आहे, मात्र आपण उद्या दप्तर विना शाळा आनंदाई शनिवार मध्ये आपण हे उत्कृष्ट उपक्रम हा आपण घेऊ शकतो. मातीपासून बैल तयार करणे म्हणजे मातकाम उपक्रम. दुसरे बघा नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य, याचं वर्णन आपण सविस्तर पाहूया. पहिला उपक्रम या ठिकाणी आपण पाहणार आहोत. बघा उत्कृष्ट असा उपक्रम आहे, मातीपासून बैल तयार करणे. उद्दिष्ट काय असणार आहे तर बैलपोळ्याचे सांस्कृतिक महत्त्व जाणून घेणे, विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि कलात्मकता वाढवणे. साहित्य काय लागणार आहे त्यासाठी माती किंवा शाडू माती, पाणी, टूथपिक, सरकंडा, आकृती नीट करण्यासाठी लहान रंगीत कागद, फूल, सजावटीसाठी पोस्टर रंग आणि वॉटर कलर्स. या ठिकाणी कृती काय करणार आहे बघा, शिक्षकांनी कृती करायची, विद्यार्थी कृती करणार आहे. गोल आकार तयार करणे, मातीचा गोळा करून बैलाचे शरीर बनवणे, मातीपासून 2 डोके बनवणे, लहान गोळा करून शरीराला जोडणे, 3 शिंगे, टूथपिक लावून त्यावर माती चोपडून शिंगे तयार करणे, 4 पाय व शेपटी बारीक पट्ट्या बनवून जोडणे. 5 चेहरा सजवणे, डोळे, कान, नाक यांचा आकार द्यावा. 6 सजावट रंगवून त्यावर लहान कागदी फुलं किंवा माळा लावाव्यात. 7 प्रदर्शन तयार झालेला बैल वर्गात किंवा शाळेत प्रदर्शित करणे. हे पहिलं उपक्रम आपण उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी आपण घेऊ शकतो. यातून निष्कर्ष काय निघू शकतो, या उपक्रमातून मुलांना लोकसणाची माहिती मिळते, सर्जनशीलता व कला गुण विकसित होतात आणि बैलाचे शेतकऱ्यांच्या आयुष्यातील महत्त्व या ठिकाणी समजून येते. नंतर दुसरा उपक्रम पाहूया. या ठिकाणी दुसरा उपक्रम पाहूया, ओळख नाणी नोटांची. आवश्यक साहित्य काय लागणार आहे तर नाणी नोटा. या ठिकाणी शिक्षक कृती काय तर शिक्षक सर्वप्रथम विद्यार्थ्यांना नाणी व नोटा दाखवतात. शिक्षक विद्यार्थ्यांना भारतीय चलनाचे महत्त्व सांगतात. शिक्षक विद्यार्थ्यांना भारतीय चलनाद्वारे होणारा व्यवहार दाखवितात. या ठिकाणी विद्यार्थी कृती काय तर विद्यार्थी शिक्षकाकडून दाखवलेल्या नाणी व नोटा पाहतात. विद्यार्थी शिक्षकाकडून भारतीय चलनाचे महत्त्व समजून घेतात. विद्यार्थी शिक्षकाकडून भारतीय चलनाचा व्यवहार समजून घेतात. या ठिकाणी पुढचा उपक्रम पाहूया, रस्ते सुरक्षा आपली सुरक्षा. आवश्यक साहित्य काय लागणार आहे तर भ्रमणध्वनी, प्रोजेक्टर. शिक्षक कृती काय तर शिक्षक सर्वप्रथम विद्यार्थ्यांना ध्वनी चित्रफित पाहण्यासाठी बैठक व्यवस्था करतात. शिक्षक विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा संबंधीची माहिती सांगतात. शिक्षक विद्यार्थ्यांना ध्वनी चित्रफितीतील मतितार्थ सांगतात. शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात. विद्यार्थी कृती काय तर विद्यार्थी शिक्षकांच्या सूचनेनुसार कृती करतात. विद्यार्थी शिक्षकाकडून रस्ते सुरक्षा संबंधीची माहिती जाणून घेतात. विद्यार्थी शिक्षकाकडून रस्ते सुरक्षा संबंधीचा मतितार्थ जाणून घेतात. विद्यार्थी शिक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे देतात. पुढचा उपक्रम पाहूया, कागदकाम, ओरिगामी, घडीकाम. आवश्यक साहित्य काय लागणार तर घोटीव कागद, कार्डशीट पेपर, मोजपट्टी, घड्याचे प्रकार दर्शवणारा व्हिडिओ इत्यादी. शिक्षक कृती काय तर शिक्षकांनी घोटीव कागद किंवा कार्डशीट पेपरच्या सहाय्याने मासा, होडी, बेडूक, फुलपाखरू, कुत्रा, कुत्र्याचा चेहरा, ससा, विमान यापैकी काही वस्तू बनवण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे कागदकाम किंवा घडीकाम करण्याची संधी देतात. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन भरवतात. या ठिकाणी विद्यार्थी कृती काय तर विद्यार्थी शिक्षकांचे कागदी वस्तू बनवण्याचे प्रात्यक्षिक पाहतात. शिक्षकांच्या सूचनेनुसार व प्रात्यक्षिकाप्रमाणे विद्यार्थ्यांनी कागदकाम, घडीकाम करतात. सूचनेनुसार कागदकामातून आवडती वस्तू तयार करतात. शिक्षकांच्या सूचनेनुसार प्रदर्शन वस्तू मांडतात व इतर विद्यार्थ्यांना वस्तू देखील निरीक्षण करायला लावतात. या ठिकाणी पुढचा उपक्रम पाहूया, कृषी अवजारे ओळख उपक्रम. आवश्यक साहित्य काय लागणार आहे तर कृषी अवजारांची मांडणी करण्यासाठी लागणारे साहित्य, टेबल, खुर्ची इत्यादी. शिक्षक कृती काय तर शिक्षक विद्यार्थ्यांना कृषी अवजारे यांची ओळख होण्यासाठी शाळेमध्ये प्रदर्शन भरवण्यासाठी नियोजन करतात. शक्य असल्यास प्रत्यक्ष भेट देऊन कृषी अवजारे यांचे निरीक्षण करण्यासाठी नियोजन करतात. शिक्षक विद्यार्थ्यांना रोपांची लागवड आणि त्यांची देखभाल यासाठी वापरले जाणारे कृषी अवजारे, त्यांचा वापर कसा करावा याबाबत प्राथमिक माहिती देतात. विद्यार्थी कृती काय तर विद्यार्थी कृषी अवजारे यांची काळजीपूर्वक निरीक्षण करतात व माहिती मिळवतात. शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार वर्गातील मोकळ्या जागेत फुलझाडे लावतात आणि त्यांची देखभाल करतात. विद्यार्थी परिसरातील जमा होणाऱ्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी आवश्यक कृती करतात.
विद्यार्थी शालेय परसबागेतील औषधी वनस्पती इतर झाडांची नावे सांगून त्यांची माहिती सांगतात. पुढचा उपक्रम पाहूया या ठिकाणी. नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य. आवश्यक साहित्य काय लागणार आहे तर डबा, पाण्याची बॉटल, टोपी, शूज, नोंदवही, आसनपट्टी, वही, पेन, दुर्बीण, कॅमेरा इत्यादी. शिक्षक कृती काय करतात तर शिक्षक विद्यार्थ्यांना परिपाठातच वनभोजनाचा जाण्यासाठी सर्व सूचना देतात. मुले वनभोजनासाठी लागणारे साहित्य घेऊन आलेत याची खात्री करून घेतात. विद्यार्थी संख्येनुसार गट तयार करून एक गट प्रमुख नेमतात. वनभोजनादरम्यान शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होणार नाही याची सूचना देतात. मुलांना भौगोलिक, पर्यावरणीय, कृषी, सौंदर्यात्मक, नैसर्गिक, जल व्यवस्थापन, जलस्रोत, कौशल्याधिष्ठित शिक्षण, प्राणी मात्राबद्दल सहानुभूती, श्रमाचे महत्व, शेतीचे प्रकार या दृष्टिकोनातून निसर्गाचे निरीक्षण करण्यासाठी मार्गदर्शन करतात. प्रथमतः वनभोजनासाठी मुलांची बैठक व्यवस्था सुव्यवस्थित करून डबे खाण्याची सूचना देतात व डबा एकमेकांना शेअर करून खाण्याची सूचना देतात. वनभोजन घेतानाचे अनुभव, प्रसंग लिहायला सांगतात. वनभोजन स्थळी कुठल्याच प्रकारचा कचरा होणार नाही याची दक्षता घ्यायला सांगितले जाते. त्यानंतर विद्यार्थ्यांना सांगितलेल्या मुद्द्यावर निरीक्षण करायला लिहायला सांगतात. शेवटी विविध गुणदर्शनाच्या सुप्त कलागुणांचा वाव म्हणून गाण्यांच्या भेंड्या, डान्स, कविता, नकला हा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम होतो. शिक्षक विद्यार्थ्यांचे निरीक्षण करतात. कोणत्या विद्यार्थ्याचे कोणते गुण आहेत हे टिपतात. कार्यक्रमादरम्यान वेळोवेळी होणाऱ्या सूचना देतात, प्रोत्साहित करतात. वनभोजनाचे अनुभव सांगायला सांगतात, पण यातून काय शिकलो हे सांगतात. या ठिकाणी विद्यार्थी कृती काय तर शिक्षक ज्याप्रमाणे कृती घडवून आणतात त्याचप्रमाणे या ठिकाणी विद्यार्थी कृती करत असतात. आनंदाने गाण्याच्या भेंड्या, डान्स, स्वलिखित कथा, कवितांचे सादरीकरण करून स्व अभिव्यक्तीचा अनुभव घेतला आणि यामुळे स्नेहभोजन हा उपक्रम अतिशय महत्वपूर्ण तर ठरलाच, त्याचबरोबर सहकारी वृत्ती, भौगोलिक, नैसर्गिक, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकासही झाला. विद्यार्थ्यांच्या या अनुभवातून मुले व मुलींना सादर करण्याची संधी दिल्याने त्यामध्ये मैत्रीचे संबंध परिपक्व होतात. एकमेकांबद्दल सहानुभूती, आदर, विश्वास व निखळ मैत्रीचे संबंध निर्माण होतात. अशा प्रकारे आपल्याला हे उपक्रम घ्यायचे. यातील सर्वात चांगला उपक्रम म्हणजे बैलपोळा असल्यामुळे मातीची बैल बनवणे, मातीच्या वस्तू बनवणे हा चांगला उपक्रम आहे. याच्या दोन्ही तिन्ही पीडीएफ मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.